परंतु एक मी सांगतो, एवढा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना हा गोंधळ का? तुम्हाला 10 सदस्य निवडता येत नाही, एक एमआयएम गेला तर 9 सदस्य निवडता येत नाही. तुमच्या कार्यकर्त्याला तुम्हाला कंट्रोल करता येत नाही का? असलेल्या नेत्यांचं नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून. हे कळाल्यानंतर माळेवरची वेळ आली. त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेले. तुम्ही बघितलं सगळ्यांनी अशा पद्धतीनं पळ काढून पळायला लागले ते. आता त्यांना माहित आहे अर्ध्या 1 तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. नुकताच सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेची निवडणुका पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने यश मिळवलेले आहे. अशा स्थितीत सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल सभागृहात जे गोंधळ निर्माण होत आहेत त्या संदर्भात आमचे सोलापूर शहराचे जुने नगरसेवक 25 वर्षापासून महानगरपालिकेत आवाज उठवलेले बाबा मिस्त्री आपल्यासमोर आहे. सध्या महानगरपालिकेत जे महापौर यांना काही माहिती आहे की नाही या संदर्भात आम्ही त्यांच्याशी विचार करायचे आता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दरवेळा विकासाच्या कामाच्या संदर्भात कोणतेही विषय न आणता सभा तहकूब करण्याचा प्रकार आणि तिथं म्हणजे वेगवेगळे प्रकारचे गोंधळ निर्माण होत आहेत. सध्या महानगरपालिकेत जे विकासाच्या कामाच्या संदर्भात बोलायचे आणि विचार करायचे तो सोडून तिथं राजकारण प्रमाणे गोंधळ निर्माण झालेले आहे. सोलापूर महानगरपालिका गेल्या 5-6 वर्षापासून इलेक्शन झालं नव्हता, बॉडीज अस्तित्वात नव्हती. कारण 2021 पासून तर 2026 पर्यंत बॉडी अस्तित्वात नव्हती. तर आता बॉडी आली. अजून सोलापूरच्या जनतेने त्यांना बहुमताने सत्ता दिली आहे. 87 सीट त्यांचे निवडून आले भाजपचे. अजून आता सध्या विरोधकच खूप राहिला नाही असं मला दिसतंय त्या ठिकाणी. आता महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना त्यांचा बहुमत असताना सुद्धा हे बोर्ड चालवता येत नाही, हे अतिशय दुःखाची बाब आहे. कारण महापालिकेचा नियम पटलावर आल्यानंतर अजेंडा आल्यानंतर अजेंडाचा विषय अजेंडाला घेऊन हा बोर्ड चालतोय. आपला बोर्ड चालत असताना बोर्ड चालवणे, बोर्ड पूर्ण कसं चालवणे, कुठल्या पद्धतीने चालवणे हे महापौराचा अधिकार आहे. बरोबर. महापौरांच्या आदेशाखाली बोर्ड निघतंय, बोर्ड त्यांच्या आदेशाखाली चालतंय. सेक्रेटरी म्हणजे तर नगर सचिव असतात त्यांचा, त्यांनी महापौरांनी जे सांगितल्याप्रमाणे नगर सचिव त्याप्रमाणे वागत असतात. सभागृहामध्ये महत्वाची भूमिका मांडणारे म्हणले तर सभागृह नेता असतात. सभागृह नेत्याने आपल्या अजेंडावर प्राधान्य कुठल्या विषय घ्यायचे, प्राधान्य घेऊन विषय प्राधान्याची मागणी करून त्याला प्राधान्यावर आपण भाष्य करायचं. कुठले सदस्य भाष्य करणार हे अगोदर तुमच्या पार्टी मीटिंग मध्ये ठरणे गरजेचं असतं. किंवा असं हा मला वाईट वाटलं बघून किंवा तुमच्याकडे एवढं मोठं बहुमत असताना सुद्धा सभागृहामध्ये गोंधळ होत आहे, तर फार दुःखाची बाब आहे. कारण कसं माहिती की तुम्हाला सोलापूर जनतेने तुम्हाला भरघोस मत देऊन तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता दिलेली आहे, एकमताने बहुमत दिलेलं आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये आम्ही बघत आलो काटेकी टक्करमध्ये आम्ही सत्ता चालवलंच आहे. आतापर्यंत मी तर 97 पासून त्या ठिकाणी महापालिकेच्या सभागृहामध्ये काम करतो, मला माहित आहे. परंतु असं असताना सुद्धा हे गोंधळ होणे अपेक्षित नव्हतं. कारण एवढी मोठी सत्ता असताना तुमच्याकडं अजून तो सिक्युअर कसं असतंय, ज्यावेळी अजेंडा निघतोय हे 16 सदस्य स्टँडिंग कमिटीची निवड, परिवहन समितीची सदस्य निवड, स्वीकृत सदस्य निवड हे कंपल्सरी ठरलेलं असतं. अजून अजेंडा निघतात. त्या अजेंडा निघाल्यानंतर तो तुमच्या पार्टी मिटिंगनुसार आता त्या ठिकाणी तर सत्ता त्यांची आहे, 97 त्यांचे 9 नगर कॉप्ट बसणार, एक एमआयएमचं बसणार, हे तर ठरलेलं असतंय. असं असताना सुद्धा गोंधळ का? म्हणजे ह्याचा अर्थ असं झालं की यांच्यामध्ये कुठं तर मतभेद आहेत, एकोपा नाही. म्हणजे एवढे सोलापूरच्या जनतेने त्याला भरघोस मताने मतभेद म्हणजे नगरसेवकामध्ये का आमदार त्यांच्या नेत्यामध्ये मतभेद असेल, त्यांच्या नेत्यामध्ये मतभेदमुळे हा गोंधळ झालेला आहे. कारण कसं म्हणलं तर साहेब आता सगळे तिथं 80% नगरसेवक 70% नगरसेवक सगळे नवीनच आहेत. नवीन आहे. पण त्यांना त्यांच्यासमोर काय मेसेज घेऊन जाणार तुम्ही? त्यांना तुम्ही कार्यशाळा द्या, तुम्ही मिटिंग द्या. एक तर मी महिला सदस्य आवाज उठवली की नगरसेवक मला ओळखलं नाही. आता कसं असतं माहिती आहे का, पहिला निवडून आल्यात ते नगरसचिव सुद्धा महान ठेवायला पाहिजे, सदस्य सुद्धा
ओळख करून द्यायला पाहिजे मी असं सदस्य आहे म्हणून. हे आता कुठं तर हे व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट कसं कार्यशाळा घ्यायची गरज आहे खरं तर नवीन सदस्य आल्यात की महानगरपालिकेमध्ये कसं कुठल्या पद्धतीने आता नगरसेवकाचं काम काय तुम्हाला मुळात सांगतो. नगरसेवकाचं काम काय सभागृहामध्ये सोलापूर शहराच्या विकासाबद्दल त्यांनी प्लॅनिंग करणे, त्या प्लॅनिंग मध्ये भर टाकणे, त्यांच्याकडे काय सूचना आहे ते मांडणे. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ज्या ठिकाणी रस्तेच नाही आहे, ज्या ठिकाणी जे महानगरपालिकेची सुविधा जात नाही ते सुविधा महानगरपालिकेचे तिथपर्यंत कसं पोहोचवायचं हे सभागृहामध्ये नगरसेवकांनी मांडणे हे नगरसेवक काम असत आहे. परंतु हे यांच्या एकोबा नसल्यामुळं ना हे कुठंतरी गोंधळ वाटायला आहे. अजून होईना असं मला वाटतं. सोलापूरची महापालिकेची जे हे असते की कुठं तर ते मलिन व्हायला असं मला वाटायला आहे की एक सोलापूर महापालिकेतून सभागृह म्हणलं तर एक पवित्र सभागृह असत आहे की सोलापूर शहराच्या विकासाबद्दल. कसं सोलापूर शहरामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे, दिवाबत्तीचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, दवाखान्याचा प्रश्न आहे. हे सर्व जे आहेत हे सर्व एका पाटलावर म्हणून हे सत्ताधाऱ्यांनी कुठंतरी ह्याला प्रशासनाला घेऊन हे सोलापूर शहरासाठी विकास करावा असं माझं मत आहे. यासाठी विरोधक पक्षांना सगळे मिळून विरोधक पक्षाने सुद्धा आणि द्यायला तयार नाही, द्यायला पाहिजे. कारण जोपर्यंत विरोध पक्ष नसताय की तोपर्यंत कामात काम करण्यासाठी मजा येत नाही. आज समजा त्यांनी विषय मांडले सगळे एकमताने केले तर त्याला अर्थ राहत नाही. लक्षात ठेवा कुठे तर अंकुश म्हणून नाही का एक अंकुश म्हणून त्या अंकुशवर ते ठेवणे. कारण कसं आहे तिथं आपण कुठल्याही सभागृहात जाऊ द्या, पार्लमेंट असू द्या किंवा विधिमंडळ असू द्या किंवा महापालिका असू द्या, यामध्ये विरोधक पक्षाचं काम काय असतं माहिती आहे का, त्यांची जे चुका आहेत ते निदर्शन आणून द्यायचं काम विरोधकांचं असतं. यासाठी विरोधक सुद्धा सक्षम असायला पाहिजे. सगळे विरोधक MIM काँग्रेस शिवसेना एकत्र येऊन त्यांनी मागणी करायला पाहिजे की बाबा आम्हाला सुद्धा विरोधी पक्षांचा द्यावा. कारण सभागृहामध्ये विषय मांडण्यासाठी सूचना मांडण्यासाठी आम्हाला सुद्धा अधिकार द्यावा हे ह्यांनी त्याची घ्यायला पाहिजे. मी मानतो की 1/3 लागतात त्याला ह्यात का वाद नाही. परंतु अति परिस्थिती अशी आहे तरी पण आता तुमच्याकडे 15-20 नगरसेवक आहेत ते सगळे मिळून एक विरोधी पक्ष व्हायला पाहिजे. जोपर्यंत विरोधी पक्षांचा येत नाही हा कामाला मुला वाटत नाही, पारदर्शक काम होणार नाही. नाही मला काय सांगायचे आहे की या महानगरपालिकेत जे नवीन निवडून आलेले जे नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचे त्यात आपण म्हणले की मतभेद आहे हे बरोबर आहे आणि हा रिमोट कंट्रोल पालकमंत्री यांच्याकडे आहे असे नाही. कसं असतं माहिती की ज्या पक्षाचं वेगवेगळं असतंय. आता तू पालकमंत्री बघतात का कुठले आमदार बघतात ते मला माहित नाहीये. परंतु एकच सांगतो की पालकमंत्रीच्या हातात रिमोट कंट्रोल आहे महानगरपालिकेचा. असेल मला ते काय आपण त्या पक्षात नाही आपल्याला माहित नाहीये. तुम्हाला आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण सध्या आहे. आपण तुमच्या चॅनल माध्यमातून पेपर मधून वाचतो पण बघतो किंवा पालकमंत्री सांगितलं ते आमदार सांगितलं ह्याने सांगितलं हे चालतंय त्यात. परंतु एक मी सांगतो एवढा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना हा गोंधळ का हा प्रश्न मला निर्माण होतोय. कारण चला बाबा एक वरच्या बनले पण असं नाही, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे. मग गोंधळ करायचं कारण काय? अहो तुम्हाला 10 सदस्य निवडता येत नाही, एक MIM गेला तर 9 सदस्य निवडता येत नाही. तुमच्या कार्यकर्त्याला तुम्हाला कंट्रोल करता येत नाही का? माझा एक प्रश्न आहे. अहो तुम्ही एका ठिकाणी म्हणता की मी भाजप पारदर्शक आहे म्हणून सांगतो आम्ही फार चांगलं काम करतो, हे काय गोंधळ? अरे लहान लेकर सुद्धा चेष्टा करायला दो तुमच्या युट्यूबवर बघून काय नगरसेवक भांडतात म्हणून काय चाललंय म्हणून. हे शिस्त आणण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज आहे. कार्यशाळा घेऊन सर्व सदस्यांना बसून किंवा सभागृह कसं चालू नये. त्यांचे 4 आमदार आहे की मी काय म्हणतो त्यांनी काय लक्ष दिलं नाही का? द्यायला पाहिजे ना. अहो 4 आमदार असो द्यायला पाहिजे. देऊन पालकमंत्री आमदारांनी लक्ष देऊन कुठे थांबवायला पाहिजे. आपला जे स्टेबल आहे सोलापूर महापालिकेचं नाव खरं म्हणलं तर आपण फार मोठं आहे साहेब. लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आपण 3 नंबर होता का काळामध्ये. लक्षात ठेवा आता फार खाली गेलो आपण. गेल्या 5 वर्ष सुद्धा फार वाईट वाटलं. म्हणजे काय माहिती आहे का महानगरपालिकेची आर्थिक बाजू कसं मजबूत करता येत आहे. आता कसं आहे आपल्याकडे पूर्वी जकात होता, आपल्याकडे भरपूर चालत होता. आता जकात नाही आहे, GST आहे. आता शासन देतं कधी आपल्याला घ्या हे असं फार ते वेगळं आहे. पण आपल्याला स्थानिक स्वराज म्हणजे अर्थ काय की तुम्ही स्थानिक मधूनच जग निर्माण करायचं. आपल्याला आपण इथल्या टॅक्सेसमधून इथल्या ह्याच्यामधून सोलापूरचा विकास करणे, शासनाचा निधी येतात ते स्कीम प्रमाणे त्याला कसं खर्च करणे हे महानगरपालिकेचं काम. आता सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. त्याच्यावर कुणी लक्ष द्यायला तयार नाही. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी काय तर काय नियोजन करा. आज सोलापूर महापालिकेत एवढी मोठी जागा ना अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही महापालिकेची जागा नाही तेवढी जागा सोलापूर महापालिकेची आहे. त्या जागेचा तुम्ही ब्युटी काय राबवत नाही.
त्या जागेवर तुम्ही कमर्शियल का उभा करत नाही? हे सगळे विचार करा ना तुम्ही. आज तुम्हाला सत्ता पब्लिकने दिली नाही 100%, तर तुम्ही चर्चा करून, तुम्ही लोक ऐकून चर्चा करून सभागृहामध्ये विषय आणून सोलापूरची जेवढे जेवढे कमर्शियल जागा आहे ते सगळं तुम्ही काढून घ्या. आज भाडे तत्व तुम्ही जागा दिला तिकडे तिकडे ते काढून घ्या. काढून कमर्शियल मॉल तयार करा, कमर्शियल बिल्डिंग तयार केला. लाखो रुपये भाडा येत आहे तुमचा. तो आज वर्षाला महानगरपालिकेचं लाईटचं बिल तुम्हाला 22-25 कोटी रुपये भरावं लागतंय. ते कुठं तर निघेल ना. हे विचार कोण करणार? हा विचार करणारे नगरसेवक तिथं असणे गरजेचं आहे. मग या संदर्भात तिथं जुने नगरसेवक पण आहे ना, रोहिणी तळवलकर आता कॅप्टनमध्ये आलेली आहे. मी त्यांना ते सांगतो, जेवढे जुने सदस्य आहेत त्यांनी हे विचार करा. नवीन सदस्य घेऊन सोलापूरचा एक चेहरा मोहरा कसा बदलता येत आहे, सोलापूरचा विकास कसा करता येत आहे, हे त्यांनी विचार करायची गरज सध्या आहे. अहो दिल्लीपर्यंत गल्लीमध्ये सत्ता त्यांची आणू शकतात ना तिने. अहो उडानपूलचा 10 वर्ष झाले, आम्ही एकटा उडानपूल बोलला. कुठं उडानपूल मला सांगा बरं. हा IT पार्क सांगता, IT पार्क काय? IT पार्क काय? कुठं अजून जागा निश्चित नाही. IT पार्क फक्त आज अजून बातमी पेपरात आली की 50,000 एकर मुख्यमंत्री मोफत देणार. कुठली जागा देणार? हा प्रश्न. फक्त नुसतं बोक्षे हे चालू आहेत ना. माझं काय मत आहे, ठोस असे निर्णय घ्या तुम्ही. काही बघा, मान्य करतो इलेक्शन मध्ये लोक आपल्या अजेंडामध्ये किंवा आश्वासन देतात, यात काय वाद नाही. परंतु ते सोडा आश्वासन. आज शहराचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण सोलापूरचे आहेत, सोलापूरचा विकास करण्यासाठी सगळे एकत्र यायला पाहिजे. एकत्र येऊन सोलापूरचा विकास करावा, अजून हे गोंधळ थांबवावा, असा माझा एक मत आहे. महानगरपालिकेच्या बोर्डामध्ये जे चालतो त्या संदर्भात आमचे जुने नगरसेवक गेल्या 25 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत धडाकेबाज आवाज बुलंद करणारे बाबा मिस्त्री यांनी सविस्तर माहिती दिली. खरं काय खोटे काय हे त्यांनी स्पष्ट करून दाखवले. हे जे महानगरपालिकेमध्ये सध्या जे बोर्डाची मीटिंग चालू आहे ते सरासर चुकीच्या पद्धतीने चालू आहे, असा त्यांचा आरोप आहे. शहराच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी जे बोललेले आहे अगदी योग्य आहे. ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया.